एकता फाउंडेशनच्या वतीने माऊली संकुल येथे जॉब फेअर 2024चे आयोजन करण्यात आले। फाउंडेशन गेल्या 2 वर्षापासून नोकरी मेळावा हा उपक्रम राबवित आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत। या कंपन्यांना प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते। नगरमध्येही अनेक मुख्य कंपन्यांच्या उपकंपन्या आहेत। त्यामुळे या जॉब फेअरच्या माध्यमातून युवकांना एकत्रित अनेक कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पदासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होऊन त्यातून युवकांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागेल। या जॉब फेअरचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी केले। यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, एकता फाउंडेशनचे प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, किरण काळे, विक्रम राठोड, संजय शेंडगे, सुरेखा कदम, सुवर्णा जाधव, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, सचिन शिंदे, दत्ता जाधव, संतोष गेन्नप्पा, प्रशांत गायकवाड, परेश लोखंडे, संग्राम कोतकर, शिवाजी कदम, अतुल डागा, अभि गायकवाड, प्रताप गडाख, प्रशांत भाले, पवन गांधी, हर्षवर्धन कोतकर आदी उपस्थित होते। यावेळी फाउंडेशनचे प्रमुख संभाजी कदम म्हणाले, भगव्या सप्ताहाच्या निमित्ताने एकता फाउंडेशनच्या वतीने युवकांना नोकरी मिळावी तसेच त्यांना उदरनिर्वाह सुरू करता यावा या हेतूने या नोकरी मेळाव्याचे आयोजन केले गेले। सप्ताहानिमित्त ते आमचे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सर्व महाराष्ट्रभर जो वेगळ्या पद्धतीचा एक कार्यक्रम माननीय उद्धवजींनी आम्हाला दिलेला आहे, त्याच्या माध्यमातून आज एक नोकरी मेळावा जॉब फेअर 2024 याचं आयोजन माऊली सभागृह येथे एकता फाउंडेशन व शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं आणि अत्यंत चांगल्या संधी 40पेक्षा जास्त कंपन्या या ठिकाणी आपण पाहिलं असेल की इंटरव्ह्यूला मुलांची झुंबड लागलेली आहे आणि निश्चित आपल्या इथलच्या मुलांमध्ये तेवढं टॅलेंट तेवढं स्किल आहे म्हणून मुलं मुली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कंपन्यांना इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेले आहेत। चांगल्या कंपन्या नगर, सुपा, MIDC, रांजणगाव MIDC, शिक्रापूर MIDC, त्याचबरोबर संभाजीनगर इथून आलेले कंपन्यांची HR याच्या माध्यमातून खरं तर एक वेगळ्या पद्धतीचा रोजगाराची संधी ही नगरकरांना देण्यात यावी। राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या नगर शहरातील मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या उद्देशाने खरं तर आमचं या ठिकाणी सगळेच मित्र कंपनी एकता फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहोत। आपण पाहिलं असेल की सकाळी 9 वाजल्यापासून इथं युवकांची येण्याची वर्दळ सुरू आहे आणि आता दुपारचे 2 वाजले तरी मोठ्या प्रमाणात इंटरव्ह्यू चालू आहेत आणि अजून पण मुलं येत आहेत आणि नगर शहरातील मुलांना या ठिकाणी आवाहन करतो की उद्याच्या काळात जरी आज आपल्याला येऊ शकले नसेल तर आपण आपला रिझ्यूम हे शिवसेना कार्यालय माळवाडा येथे जमा करावा। निश्चित ज्या ज्या ठिकाणाहून आम्हाला मोठ्या प्रमाणात संधी आपल्याला देता येईल तिथं आपला रिझ्यूम आम्ही पाठवू। आपल्याला कुठंतरी एक पहिली पायरी चढण्यात शिवसेना मदत करत आहे एवढंच मी या ठिकाणी बोलताना थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या नोकरी मेळाव्यात नगर, सुपा, चाकण आदींसह नगरमधील 60 कंपन्यांचा सहभाग होता। यामध्ये IT, इंडस्ट्रियल, फायनान्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, मार्केटिंग, सेल्स, मीडिया अशा विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्या या नोकरी मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या। यावेळी भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, किरण काळे, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, दत्ता जाधव, अतुल डागा यांनी या जॉब फेअरसाठी शुभेच्छा दिल्या। या ठिकाणी एकता फाउंडेशन व संभाजीराजे मित्रमंडळ यांच्या वतीने जॉब फेअर 2024 आपल्यासाठी या नगर शहरात आणलेलं आहे। आज या ठिकाणी जे नगर शहरातले सुशिक्षित मुलं आहेत त्यांना आज खरं तर जॉबची फार गरज आहे। आज या कार्यक्रमाप्रसंगी या शिवसेनेचे जिल्हाप्रमुखांनी आपले आपले विषय ठेवले असतील की जॉब फेअर असा आहे, आपण सर्वांनी म्हणजे या ठिकाणी चांगले इंटरव्ह्यू देऊन तुम्हाला जॉब मिळावा ही सर्वांची म्हणजे इच्छा असते। पण आज आपण पाहतोय की करिअर म्हणजे किती महत्वाचं झालेलं आहे। 10वी नंतर आपल्याला 12वीत कोणत्या ह्याच्यात कॉमर्सला घ्यायचं, सायन्सला घ्यायचं, आर्ट्सला घ्यायचं हे महत्वाचं। मग 12वी नंतर परत दुसरं टेन्शन की परत कुठं घ्यायचं, इंजिनिअरिंगला जायचं की कोणत्या ह्याला जायचं। बरं ग्रॅज्युएट झालं परत तिसरं टेन्शन की आता जॉब काय करायचंय। आपण आज बघतोय की मित्र मैत्रिणी आपल्या कुठं ना कुठं लगेच जॉबला जातात, कोणाचं लवकर सिलेक्शन होतं, कोणाचं लेट होतं। जसं हे जॉब हे तर फार महत्वाचं आहे, आपल्या सोबत राहणारे मित्र मैत्रिणी पण तेवढंच महत्वाचे बरं का। कारण की मित्र आपल्याला पुढे काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे असं मार्गदर्शन करणारा मित्र फार महत्वाचा असतो। त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो।
मी परवाच इंस्टाग्रामवर एक रील बघत होतो, त्याच्यावर आहे ना काही असे 5-6 मुलं शाळेत असतात आणि ती शाळेत बुडून आहे ना भिंत असती शाळेत. ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संभाजीराव कदम साहेब यांच्या संकल्पनेत आज या ठिकाणी जॉब फेअर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे स्तुत्य उपक्रम कदम साहेब तुम्ही आयोजित केला आहे. नगर शहरामध्ये अशा पद्धतीची संधी, एक प्लॅटफॉर्म क्रिएट होण्याची फार गरज नेहमी सातत्याने असते आणि तुम्ही बरोबर ती अचूक ठेवून त्या ठिकाणी अशा प्रकारचं नियोजन केलंय. आपण सांगितलं की जवळपास 50 पेक्षा जास्त कंपन्या आज या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेल्या आहेत. मित्रांनो, आम्ही सुद्धा काही वर्षांपूर्वी असा एक इनिशिएटिव्ह घेतला. जवळपास 5,500-6 हजार मुलं मुलींनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आणि दत्ता जाधव या ठिकाणी आहेत, त्यांच्याच नंदनवन लॉजमध्ये त्या ठिकाणी भव्य असा नोकरी महोत्सव त्या ठिकाणी पार पडला. पैकी साधारणतः 1,173 मुला मुलींना त्याला कदम साहेब नोकरी लागली. मला आठवतं एक्झॅक्ट आकडा 1,173 मुला मुलींना. आणि हे जॉब्स कुठे होते तर निश्चितच नगर शहरामध्ये नव्हते. तर नगर शहरातल्या नोकरीच्या संधींची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, वेगळं सांगायची गरज नाही. पण पुण्याला असेल, रांजणगावला असेल, आसपासच्या MIDC आहेत, तिथल्या या संधी होत्या. आज सुद्धा या जॉब फेअरमध्ये अनेक अशा संधी आहेत की ज्या कदाचित स्थानिक नाही आहेत, शहराबाहेरच्या आहेत, जिल्ह्याबाहेरच्या आहेत. परंतु नंतर मला फीडबॅक जो आला त्या कंपन्यांकडनं फोन यायचा की भाऊ तुम्ही सांगितलं तर आम्ही 7 मुलांना आमच्याकडे नोकरीसाठी घेतलं, पण त्यातले 4 जण जायचं म्हणतायत परत, तर तुम्ही यांना समजावून सांगा. त्यांच्याशी बोलणं समजून घेता का बरं परत काय यायचं म्हणताय, काय अडचण काय. तर होम सिकनेस, घरच्यांची आठवण येणं. बरोबर, कारण काय की स्वाभाविक आहे की आपलं कुटुंब सोडून अचानक आपण नोकरीच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड पुण्याकडे स्थलांतर करतो आणि तर मन रमत नाही, परत मागे यायची इच्छा होते. दुर्दैवाने आम्हाला सुद्धा या ठिकाणी ऐकायला म्हणावं लागतं. तुम्ही ऐकलं असेल की नगर शहर हे पेन्शनर्स लोकांचं शहर झालेलं आहे. ती वस्तुस्थिती आहे, संधीच नाही तिथे. परंतु मी तुम्हाला आवाहन करेन की जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्ही संधी गवू नका. जरी स्थलांतर करण्याची वेळ या ठिकाणी आली तर ती तुम्ही काही कालावधीसाठी करा. मला या ठिकाणी बोराटे तुम्ही बोलत की आमच्या काही चुका झाल्या आणि या ठिकाणी गुंडगिरी, दर्शन वगैरे सगळं थोडी दुरुस्ती करतो. आमच्या म्हणजे या व्यासपीठावरती बसलेल्या कुठच्या काही चुका झालेली नाही, कधी आम्ही गुंडगिरी, दर्शन केली नाही. परंतु काही लोकांनी तसं केलं हे निश्चित खरं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मला अभिषेकजींनी जे सांगितलं अगदी बरोबर आहे. मर्सडीज बेन्झचा अनुभव अभिषेकजी मला सुद्धा आहे. कारण की त्या कालावधीमध्ये तिथले जे व्हाईस प्रेसिडेंट सुहास कळसकर म्हणून आहे, त्यांना भेटण्याचा मला योग आला आणि आम्ही त्याला विनंती केली की तुम्ही नगर शहरामध्ये या, तुमचा एक्सपान्शनचा प्लॅन नगर शहरामध्ये लावा. त्यांनी सर्वे केला आणि दुर्दैव आहे की त्या ठिकाणी सर्वेमध्ये रिपोर्ट आला की या शहरामध्ये पॉलिटिकल एक्स्ट्रा इंटरफरन्स आणि आमच्याच पंटर लोकांना त्या ठिकाणी तुम्ही ठेके द्या, तिथल्या कॉन्ट्रॅक्टरशिप द्या, वेल्डरशिप द्या, असा दबाव सगळा आहे. त्यामुळे जॉब फेअर 2024 या अतिशय स्तुत्य उपक्रमाला आज या ठिकाणी शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांतजी गाडे सर, विद्यार्थी मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः एकता फाउंडेशन आणि संभाजीराजे कदम आपल्या सर्वांच्या वतीने यांचं मनपूर्वक मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. नगर शहरामध्ये त्यांनी एक अशी अपॉर्च्युनिटी यापूर्वी आणली होती आणि आता देखील त्यांनी इथल्या हजारो युवकांसाठी ज्यांची आकांक्षा, अपेक्षा गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे आपण जर कालावधी बघितला 1 दशक 2011 ते 2020 आणि आता तर 24 म्हणजे 15 वर्षाचा कालावधी गेला. ज्यावेळेस सोशल मीडिया हा बूमला आला होता 2012 सालापासून, त्यावेळेस पासून आपण प्रत्येक जण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हुशार झालो. आता तर अशी परिस्थिती आहे की 80 वर्षाचे आपले आजी आजोबा सुद्धा YouTube, ट्विटर आणि फेसबुकवर सर्फिंग करतात.
आणि नगरची आणि इतर शहरांची जी परिस्थिती बघितली त्याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे। या देशाच्या भविष्याबद्दल अनेक मोठे नेते देशभरामध्ये राज्य पातळीवर या ठिकाणी भाष्य करतात की तरुण या ठिकाणी उद्याचं भविष्य आहे, यंग जनरेशन, यंग ब्लड उद्याच्या काळाची गरज आहे, ज्यांच्या हातात सगळं आहे। परंतु वस्तुस्थितीमध्ये राज्यकर्ते, राज्य पुढारी, राजकीय पुढारी हे सगळेजण या सगळ्यामध्ये यंग जनरेशनला, यंग ब्लडला संधी मिळवून देण्यासाठी प्रत्येक जण कमी पडतो। त्याच्यामध्ये कदाचित आम्ही सुद्धा असू, परंतु संभाजीराजे कदम यांचं कौतुक करतो मी। त्यांना कुठंतरी हे काही वर्षापूर्वी सुचलं की आपण नगर शहरामध्ये आपल्या नगरमधला प्रत्येक विद्यार्थिनी ज्या वेळेस 12th पास होतो त्यानंतर प्रत्येकाला वाटतं माझा जॉब मी जिथं शिकलोय माझ्या मायभूमीमध्ये मला तिथंच जॉब मिळाला पाहिजे, माझं तिथंच करिअर त्या ठिकाणी घडलं पाहिजे आणि मला इथं जर संधी मिळाली तर तो त्याच्या फॅमिली सोबत राहतो, त्याचे जे बाकीचे सर्कल आहे त्याच्यामध्ये त्याचं इंटरॅक्शन होतं, त्याची ग्रोथ होती। परंतु याचा सगळ्याचा अभाव पडला। ही खरी परिस्थिती सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे, त्याच प्रकारे विचारवंत, जे पण ऍक्टिव्ह सोशलिस्ट असतात, ही त्यांची जबाबदारी असते की समाजामध्ये ज्या घटकांसाठी नुसती समाजसेवा ही महत्वाची आहे, परंतु तरुणांची जशी निवडणुकीला त्या ठिकाणी गरज पडती, त्यांच्या गरजेचं काय, त्यांच्या स्वप्नांचं काय, पुढे जाऊन त्यांना त्यांच्या भविष्यासाठी आपण कुठेतरी खारीचा वाटा काहीतरी आपण आपलं योगदान देऊ शकतो का, याची खऱ्या अर्थाने कुणीही सध्याच्या लोकप्रतिनिधींनी विचार केला नाही। ही शोकांतिक आहे। या जॉब फेअरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगर शहरामध्ये सामाजिक काम असलेलं एकता फाउंडेशन आणि तसेच नगर शहर शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजीराजे कदम यांच्या संकल्पनेतून नगर शहरामध्ये नूतन भविष्यातील असा होणारा जॉब फेअरचा कार्यक्रम या ठिकाणी संभाजीराजे कदम समझोता तरुण मंडळ आणि एकता फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये 50 पेक्षाही जास्त नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यातून निश्चितच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना जॉब देण्याचा मानस संभाजीराजे कदम यांचा आहे। वर्षभर देखील नुसतं जॉब फेअरच्या निमित्तानेच नाही, परंतु वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या MIDC मध्ये असतील, सुपा MIDC असेल किंवा विविध उद्योग क्षेत्रात असेल, त्या ठिकाणी जे संबंध आहेत की त्या ठिकाणी मित्र परिवाराचे जे प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये आपल्या नगर शहरातील तरुणांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध करून देण्याचा काय मानस असतो। शहर शिवसेनेच्या वतीने कायमच महानगरपालिकेत असेल किंवा विविध क्षेत्रात असेल विद्यार्थ्यांना, सुशिक्षित बेरोजगारांना त्या ठिकाणी जॉब मिळून त्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल आणि त्याच्यातून आपलं नगर कशा पद्धतीने डेव्हलप होईल असा काय मानस असतो। त्यामुळे मी एकता फाउंडेशन आणि संभाजीराजे कदम यांना शहर शिवसेनेच्या वतीने व जाधव परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त